खेत में आया बात पता चला कि लोग बोल रहे थे शेरा, कोई बोल रहा था शेरान, कोई बोल रहा था बिबटैन, कोई बोल रहा वाघात। आया क्या तो वीडियो में पूरा बताता हूँ। मैंने लिया 100 डे का चैलेंज, ये है डे 15। तो अस्सलाम वालेकुम गाइस, मेरा नाम है सोहेल और मैं हूँ सातेगांव से। आज खेत में मालूम पड़ा कि बिबटा है सातेगांव में, तो निकल कर चौपली के रास्ते से कैसे भी करके चौपली के पास आया बात पता चला कि मीडिया वाले आए थे यहाँ पर। तो मीडिया वाले ने क्या बोला वीडियो में पूरा देखो। अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव, चिंचोली, बुद्रुक, लखमाजी महाराज देवस्थान परिसरात काही दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातलाय. त्यामुळे मजूर, शेतकरी, नागरिक भयभीत झालेत. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान सातेगाव येथील काही शेतकरी महिला शेतात कापूस वेचण्याकरिता गेल्या होत्या. कापूस वेचणी करत असताना तुरीच्या ओळीमध्ये हा वाघ झोपलेला होता. महिलांना वाघ दिसताच येथून हळूच पळ काढला. हा वाघ महिलांवर गुरगावला तेव्हा या महिलांनी शेतातून पळत रोडकडे काढला. महिलांनी कोणताही आवाज न करता हळूहळू आपला जीव वाचवत सातेगाव रोड चौफुली ठिकाण गाठले. त्या ठिकाणी त्यांनी घरमालक शेतकरी यांना फोन लावून बोलविले. त्यांच्यासोबत काही गावातील नागरिक शेताकडे आले. त्यांनी आरडाओरडा करत या वाघाला पळून लावले. परंतु हा वाघ याच परिसरात आपली परिक्रमा करत असून नागरिक चांगलेच धास्तावलेले आहेत. याबाबतची माहिती फॉरेस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिनेश वाळके व श्री हते साहेब, वनरक्षक कुमारी मुंडे मॅडम यांना फोनद्वारे देण्यात आली. घटनास्थळावर आमचे संपादक प्रेमदास तायडे, मंगेश इंगळे पत्रकार, संघरत्न सरदार पत्रकार व काही गावकरी शेतामध्ये घटनास्थळावर पोहोचले. तेव्हा ज्या ठिकाणी वाघ झोपलेला होता त्या ठिकाणचे स्थळ पाहून चक्क झाले. दररोज हा वाघ रानडुक्कर, हरिण यांची शिकार करत आहे. या परिसरात चौकशी गस्त वाढवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील फॉरेस्ट विभागाकडून करण्यात आले आहे. हा वाघ याच परिसरात असल्याच्या चर्चा नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या. काही रखवालदारांनी सुद्धा वाघ असल्याचे आमच्या संपादकाला सांगितले. या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. मीडिया वालों को पूरा भाषण सुन के हम निकल गए घर के लिए। बस ये वीडियो में इतना ही, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में। तो फॉलो भी कर लो अपने सोहेल भाई को। अल्लाह हाफिज।